इकडे या साईडला नमस्कार। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। 5 जून हा जगभर साजरा केला जातो, देशभर साजरा केला जातो। पर्यावरणाविषयी असणारी कटिबद्धता अधिक वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आपणास माहीत आहे की दिवसेंदिवस पर्यावरणाची समस्या किती गंभीर होत चाललेल्या आहेत आणि ह्या समस्या गंभीर होण्याचं कारण म्हणजे एकमेव मानवाची प्रगती किंवा आपण करत चाललेली प्रगती। आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पर्यावरणपूरक कृती करण्याची गरज आहे। फक्त पर्यावरण दिन साजरा करून आपण पर्यावरण वाचवणार नाही, तर आपल्याला कृतीतून पर्यावरण वाचवणं गरजेचं आहे। आज झाडे लावा, झाडे जगवा हे आपण घोषणा देतोय, पण झाडे जगवण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतोय हे देखील बघणं गरजेचं आहे। आज विकास करत असताना आपण कुठेतरी पर्यावरणाला विसरतोय किंवा त्याचा समतोल राखत नाही, ह्या देखील गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत। आज आपण विकासाच्या मागे लागलेलो आहोत। आपण बघतोय की शहरीकरणाचा वेग वाढतोय, त्याचबरोबर रस्ते रुंदीकरणाचा वेग वाढतोय। त्यामुळे वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत चाललेली आहे आणि वृक्षतोड थांबवायची असेल तर कुठंतरी शाश्वत विकास ही संकल्पना राबवण्याची गरज आहे। ज्या पद्धतीने विकास होतोय त्या पद्धतीनं त्याचा समतोल देखील राखला जातोय का, पर्यावरणाचा समतोल हा देखील बघणं गरजेचं आहे। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सातारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपविभागीय उपप्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या वतीने आज विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सकाळी राजवाडा परिसरामध्ये कापडी पिशवी वाटप करणे, त्याचबरोबर प्लास्टिक कॅरी बॅग वापरू नका असे प्रबोधन देखील करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी या परिसरामध्ये आज जे 100हून जास्त झाडं दिसत आहेत ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच लावलेली आहेत गेले 10 वर्षापासून। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मानस आहे की या परिसरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावं, सावली व्हावी, लोकांना गाड्या लावण्यासाठी जागा मिळावी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा हे पर्यावरण दृष्टीने खूप काम करत आहे। उद्योगधंद्यातून जे काही प्रदूषण होतंय ते थांबवण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असते आणि आजचा दिन साजरा करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। सायंकाळपर्यंत बरेचसे कार्यक्रम आहेत, सायकल रॅली आहे प्रबोधनाची। आणि आज खरं तर आपण बघतोय की प्लास्टिक कॅरी बॅगचा किती सुळसुळाट होत चाललेला आहे। जर प्लास्टिक कॅरी बॅग जर वापरणं थांबवायचं असेल तर कापडी पिशवी वापरली पाहिजे। खूप प्रयत्न चाललेले आहेत कापडी पिशवी वापरण्यासाठी, परंतु लोकांनी मनावर घेतलं पाहिजे, लोकांनी स्वतः वापरण्याची सुरुवात केली पाहिजे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शेकडो हजारो पिशव्या वाटप केलेले आहेत, परंतु सातारा शहरामध्ये बघितलं तर कुणाच्या हातात पिशवी दिसत नाही आहे, ही शोकांतिका आहे। परंतु नागरिकांनी खरंच घरातून निघताना असा मानस केला पाहिजे की आम्ही कापडी पिशवी वापरणार आहोत आणि मगच घराच्या बाहेर पडणार आहोत। प्रत्येकानं जर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जर आपण काही ना काहीतरी पर्यावरणाचं काम केलं किंवा दिवसभरामध्ये आपण काय करतोय पर्यावरणाचे प्रेमी हे जर चिंतन जरी केलं तर आपण खूप काही करून जाऊ, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। या वर्षीची थीम आहे की निसर्गापासूनची प्रेरणा, हवामान बदल आणि भविष्यातील पर्यावरण, ही या वर्षीची थीम आहे। त्या पद्धतीने आपण वागण्याची गरज आहे, आपण वागतोय। मी पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। मी राहुल लिंबाळकर, क्षेत्राधिकारी उपप्रादेशिक कार्यालय सातारा। दरवर्षी आपण 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असतो। यावर्षी आपण त्याच उत्साहाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत। सकाळीच आपण राजवाड्या परिसरामध्ये कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे। मोटारींना स्टिकर्स लावलेले आहेत जेणेकरून प्लास्टिकचा वापर टाळता येईल।
इथे आता आपण वृक्षारोपण पण केलेले आहे. आमचा प्रयत्न असाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी कापडी पिशव्या वापराव्यात आणि प्लॅस्टिकचा वापर टाळावा, ह्याच्यावर तर आमचा भरपूर भर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका वगैरे आम्हाला या बाबतीत मदत करतातच. अजून त्यांचं सहकार्य वाढावं हीच इच्छा. धन्यवाद.